अजित पवारांच्या पक्षाला सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील। आलात तर तुमच्या सोबत, नाहीतर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर विरोधात काम करत राहू, हे सावरकरांचे विचार। आशिष शेलारांचं विधान। शेलार बोलले म्हणून आम्ही आमची विचारधारा सोडणार नाही। महायुतीतील नेत्यांनी अशी विधानं टाळली पाहिजेत। शेलारांच्या विधानानंतर सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया। टीका करायला लागलो तर अजितदादांना बोलता येणार नाही। समन्वय समितीत ठरल्याप्रमाणे दादा वागतील अशी अपेक्षा। अजितदादा 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाही, बावनकुळेंचा इशारा। अमित साटमांच्या उपस्थितीत मनसेच्या संतोष धुरींचा भाजपत पक्षप्रवेश। राज ठाकरेंनी मनसे उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केली। उद्धव ठाकरेंसोबतच्या तहामध्ये राज ठाकरे हरले, संतोष धुरींचा आरोप। काँग्रेस अजूनही विलासराव देशमुखांच्या नावावर मतं मागतंय, म्हणून लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं विधान केलं। रवींद्र चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त। पुस्तकात लिहिलेली नावं पुसता येतात, मात्र महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेली नावं पुसता येणार नाहीत। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर रितेश देशमुखची पोस्ट। अमित देशमुखांकडूनही चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध। मुख्यमंत्री फडणवीसांची उद्या ठाण्यात प्रकट मुलाखत, तर नागपुरात उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीसांची 8 जानेवारीला मुलाखत होणार। संजय राऊत आणि महेश मांजरेकर आज ठाकरे बंधूंची मुलाखत घेणार। 8 आणि 9 जानेवारीला ठाकरे बंधूंची मुलाखत प्रदर्शित होणार।